कोल्हापुरातील इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना नागपूरमधील प्रशांत कोरटकर या व्यक्तीनं फोनवरून धमकी देऊन शिवीगाळ केली होती। तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाबद्दल अनुद्गार काढले। या विरोधात शिवाजी पेठेतील नागरिकांच्या वतीनं आज निवृत्ती चौकात जोरदार निदर्शनं झाली। माथे फिरू कोरटकरवर कठोर कारवाई करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली। नागपूरमधील प्रशांत कोरटकर यांनी इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून धमकी दिली होती। शिवाय छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठा समाजाबद्दल अनुद्गार काढले होते। त्याच्या विरोधात शिवाजी पेठेतील नागरिकांच्या वतीनं आज निवृत्ती चौकात जोरदार निदर्शनं करण्यात आली। लालासो गायकवाड, सुनील राऊत, शाहीर दिलीप सावंत यांनी कोरटकर याचा निषेध करून पोलिसांनी कोरटकरवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला। यावेळी संग्रामसिंह जरग, राहुल जरग, सुहास मिठारी, योगेश इंगवले, शर्मन पाटील, स्वप्नील माने, वैभव राऊत, शाहू पाटील, बंटी इंगवले उपस्थित होते। दुसरीकडे कोल्हापूर जिल्हा मुस्लिम शैक्षणिक आणि सामाजिक सलोखा मंच या संघटनेच्या वतीनं इंद्रजित सावंत यांना दिलेल्या धमकी प्रकरणाचा निषेध नोंदवण्यात आला। कोरटकरवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी मुस्लिम बोर्डिंगचे अध्यक्ष गणी अजरेकर आणि कादर मलबारी यांच्यासह अन्य सदस्यांनी केली आहे।